आणि खरं तर आडनावामुळे कुणाला कधी आणि कसा फटका बसेल हे काही सांगता येत नाही आणि असाच काहीसा अनुभव लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना आलेला आहे। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड हे सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत। मात्र याच गायकवाडांसोबत आणखीन एक गायकवाड आहेत ज्यांना अशाच पद्धतीचा त्रास होतोय, तो देखील केवळ गायकवाड या आडनावामुळे। खासदार सुनील गायकवाड लातूरचे भाजपचे खासदार आहेत, ते आता आपल्यासोबत आहेत। सर, नेमका काय प्रकार होते, म्हणजे गायकवाड आडनावामुळे तुमची देखील कसून चौकशी होती? ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी मी माझ्या मतदारसंघात जात असताना शुक्रवारच्या संध्याकाळचं विमान होतं 9 वाजताचं। तर नेहमीप्रमाणे माझ्या पीएनी सीट ब्लॉक करण्यासाठी फोन केला एअर इंडियाला। तर 1 मिनिटामध्ये सीट ब्लॉक व्हायची, नाव आणि दिलं की तिथे ऑलरेडी तिकीट बुक असायचं, सीट ब्लॉक व्हायची फ्रंट रोची 1A किंवा 1F। तर त्या दिवशी सांगितलं की नाव काय, तर त्यांनी सांगितलं डॉक्टर सुनील बलराम गायकवाड, पूर्ण नाव, कहाँ के सांसद है, उनका क्या नंबर है, तुम्हारा क्या नाम है, तुम्हारा क्या नंबर है, म्हणजे इतकं डिटेल्स की जवळपास 10-1 मिनिट त्या लोकांनी माझ्या पीएससी बोललं। परंतु ज्या पद्धतीने त्यांचं बिहेवियर चेंज झालं गायकवाड नाव असल्यामुळे, म्हणजे देशातले काय खासदार आणि गायकवाड ज्यांचं नाव असेल ते काही सगळे सारखेच असतात असं समजण्याचं काही कारण नाही। म्हणजे त्या प्रकरणामुळे सगळ्याच गायकवाडांना संशयानं बघणं हे चुकीचं आहे आणि त्याचा तुम्हाला फटका बसतोय? बिलकुल। येतानाही पहाटे 4 वाजता मी एअरपोर्टवरती आलो, 6:30चं विमान होतं, आणि जात असताना ज्या पोलीस सिक्युरिटी सोडून जे दुसरी प्रायव्हेट सिक्युरिटी असते त्यांनी पण तिथे अडवलं, आणि अडवल्याच्या नंतर जेव्हा त्यालाही माहीत झालं की कोणीतरी हे गायकवाड सांसद आहे, तर मग त्यांनी तिथेही चौकशी केली आणि माझ्या आत गेलो। आणि त्याच्यानंतर म्हणजे नेहमीपेक्षा हे गायकवाड प्रकरण सगळ्या चॅनलवाल्यांनी उचलून धरल्यामुळं फक्त गायकवाडनी काय केलं, गायकवाडची वनवेज बाजू सगळ्या चॅनलनी दाखवली, परंतु त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासोबत काय बिहेव केलं हे कुणी दाखवलेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळं काय झालं की देशातल्या सगळ्याच गायकवाडवरती एअरलाईन्सवाले बॅन आणतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली।